आज आहे आपला मराठी रीडिंग याचा 5वा दिवस। आपण आतापर्यंत सगळे शब्दांची रचना वगैरे सगळं बघितले, उच्चारण बघितले। आता आपल्याला सगळ्यांना काय शब्द तयार करून बघायचे आहे। जसे मी काही शब्द इथे लिहून दिलेले आहेत त्याच प्रकारे तुम्हाला अवतीभोवतीमध्ये ज्या ज्या गोष्टी दिसतात, ज्या वस्तू दिसतात त्यांचे अक्षरांमध्ये मांडणी म्हणजे शब्द तयार करायचे आहे। जसे इकडे बघा, पहिला शब्द पेन। काय यूज केलं मी इथे? प आणि न, प ला ए ची मात्रा लावलेली आहे। पेन, ही पेन। अशा अनेक वस्तू आपल्या अवतीभोवती दिसतात, तर त्यांची नावे आपण लिहून बघायची आहे, जेणेकरून काय आपल्याला वाचनामध्ये पटकन लक्षात येईल, हा या वस्तूचं नाव आहे, मग आपण वाचन चांगल्या प्रकारे करू शकू। वही, ह ला ई ची मात्रा लावलेली आहे, वही। ब ला उ ची मात्रा, बुक। पेन्सिल, पेन्सिल। अर्धा न त्याला स, त्याला ई ची मात्रा लावलेली आहे, प ला ए ची मात्रा, पेन्सिल। प ला आ ची मात्रा, पापड, पापड। पुस्तक, प ला उ ची मात्रा, अर्धा स त्याला त आणि क, पुस्तक। हे असे अनेक जे आपण व्यंजनांचा अभ्यास केलेला आहे, वर्णमाला, स्वर, व्यंजन, त्या सगळ्यांचा उपयोग करून आपल्याला शब्द तयार करायचे आहे, आणि काना, मात्रा, विलांटी यांचा सुद्धा। थैली, थैली। साबण, खुर्ची, चमचा, ताट, वाटी, घडी, कपडे, बेड, मोबाईल, फोन, ड्रेस, ट्रे, कप, बशी, ग्लास, अर्धा ग त्याला ल, ग्लास। चालणे, बोलणे, बसणे, उठणे, आराम, समस्या, महोत्सव, महोत्सव म्हणजे काय? कार्यक्रम मोठ्या प्रमाणात। खेळ, टी शर्ट, साडी, खडू, पालक, आपण जे रोजच्या व्यवहारामध्ये तांदूळ, डाळ, पालक जे काही आपण स्वयंपाकात वगैरे यूज करतो तशा वस्तूंची नावे सुद्धा लिहून बघायची प्रॅक्टिस करण्यासाठी। मेथी, कोथिंबीर, बटाटे, कांदे, अशा प्रकारे अनेक शब्द तुम्ही काय लिहून बघू शकता। ह्या सगळ्या प्रॅक्टिस केली तर आपल्याला रीडिंग चांगल्या प्रकारे करता येईल। तर हा जो आहे आपला 5वा दिवस आहे। उद्याला आपण वाक्य कसे तयार करायचे, वाक्यांची रचना कशी करायची ते बघू, आणि मग आपण लास्ट दिवस आपला 7वा येईल त्या दिवशी आपल्याला वाचन करायचं, म्हणजे एक कुठलाही पॅरेग्राफ घ्यायचा आणि तो वाचन करून बघायचा। ठीक आहे, थँक्यू।